एक गोष्ट मी अनेकदा तुमच्यासोबत शेअर केली आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात सुद्धा त्याच गोष्टीवरून करतीये. ती गोष्ट म्हणजेच की रिलेशनशिपमध्ये जेव्हा मुलगी खुश असते ना, तेव्हा ते नातं सुंदर राहतं, टिकतं सुद्धा आणि सगळे खुश असतात. म्हणजे तुम्ही सुद्धा खुश असता. सगळं छान पॉझिटिव्ह वाइब्स असतात. सो तिचं खुश राहणं फार महत्वाचं आहे आणि तिला खुश ठेवणं हे तुमच्या हातात आहे. म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खूप छान आहे, हलका-फुलका, महत्वाचा आणि शॉर्ट व्हिडिओ असणार आहे. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन-स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक. हे मी असं सांगते की किती नॅचरल आहे आपला चॅनल हे सांगण्यासाठी आणि हे खरं आहे. म्हणजे मी एखादा विषय निवडला की या विषयावर आपण बोलायचंय. माझ्या मनात जे येतं ते मी नॉनस्टॉप बोलत असते. काही बेसिक पॉइंटर्स मी काढते, आजचेही काढलेले आहेत आणि डिस्कस करणार आहोत आपण. विषय आजचा असा आहे, की मुली खूप ओव्हर थिंकिंग करतात आणि त्या ओव्हर थिंकिंगचा परिणाम जो आहे त्या रिलेशनशिपवर होतो. मग डोकं खाणं झालं, मग उगाचच भांडण झालं, चिडचिड झाली. सो तिने ओव्हर थिंकिंग करू नये म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे? आजचा विषय हा आहे. अशा बेसिक 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्यात, की ती ओव्हर थिंकिंग करणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला काय किरकिर चालू आहे असं होणार नाही. आणि मुळातच सगळ्याच मुली ओव्हर थिंकिंग करत असतात आणि त्यातल्या त्यात जर का त्यांच्या आयुष्यात बॉयफ्रेंड असेल, नवरा असेल, तर जरा जास्त ओव्हर थिंकिंग करायला लागतात त्या. आणि मग बऱ्याचदा कमीपणा सुद्धा घेतात, की आता याला मी आवडत नसेल का? आता हा पूर्वीसारखा वागत नाही. असं तसं. हे सगळं जे आहे हा ड्रामा नाहीये. हे नॅचरली मुलींमध्ये घडत असतं. प्रेमात पडल्यानंतर जास्त प्रमाणात घडत असतं. एक मुलगी म्हणून मी हे सांगतेय. सो तुम्हाला अशा बेसिक 3 गोष्टी करायच्या ज्यामुळे तिचं ओव्हर थिंकिंग कमी होईल आणि सुंदर राहील तुमचं नातं. नंबर 1 पॉइंट तो सांगण्याआधी इतकीच गोष्ट मला शेअर करायची आहे, की व्हिडिओ छान आहे. सगळेच व्हिडिओ छान असतात, महत्त्वाचे असतात. तर सबस्क्राईब करा ना. तुम्ही सबस्क्राईब केलं तर व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही खुश, मग मीही खुश तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आणि मी खुश झाले, की मी छान-छान आणखी व्हिडिओज बनवेन. सो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो नंबर 1 पॉइंट इज अपडेट्स. तिला अपडेट्स द्या. तुमच्या दिवसभराचे अपडेट्स द्या. जेणेकरून किरकिर होणार नाही, चिडचिड होणार नाही आणि तीही जास्त ओव्हर थिंकिंग करणार नाही. अपडेट्स म्हणजे काय करायचं? तुम्ही सांगायचं की तुमचं आजचं शेड्यूल काय आहे? तुम्ही किती बिझी आहात? किती पॅक शेड्यूल आहे तुमचं, ज्याच्यामुळे तुम्हाला तिला वेळ जास्त देता येणार नाहीये. रँडम सेल्फीज सुद्धा पाठवा अशा वेळी तुमच्या कामाचे. म्हणजे यामध्ये तुम्ही सांगू शकता, की अशा माझ्या मीटिंग शेड्यूल आहेत, असं काम आहे आणि त्यामुळे मला बोलता येणार नाहीये तुझ्याशी किंवा फार वेळ तुला देता येणार नाहीये. मला कामानिमित्ताने इकडे जायचंय, मला तिकडे जायचंय. बेसिक तुम्ही अपडेट्स जरी तिला दिले ना, तरी ती तुम्हाला त्रास देणार नाही. तिला समजेल, की अरे हा इतका जास्त पॅक आहे, जाऊ दे आपण उद्या परवा वगैरे बोलूयात. पण हे सांगणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही मुद्दामून करत असाल तर ते चुकीचं आहे. मुलींना तेवढी अक्कल असते. हा खरं बोलतोय का खोटं बोलतोय? सिक्स्थ सेन्स खूप चांगला असतो मुलींचा. सो खोटं बोलून चालणार नाही. सो प्लीज अपडेट्स द्या. सेल्फीज सुद्धा यासाठी पाठवा, की बिचारीला असं नाही वाटलं पाहिजे, की तुम्ही खोटं बोलताय. म्हणजे काय आहे ना, ओव्हर थिंकिंगमध्ये खूप विचार आपण करतो आणि मग त्या विचारांमुळे ना त्रास सुद्धा व्हायला लागतो. सो एखादा सेल्फी पाठवलात, की तुम्ही किती बिझी आहात किंवा ड्राईव्ह करताय, तर ती पण जरा नॉर्मल होते, की ठीक आहे जाऊ दे बिझी आहे हा, नंतर बघता येईल. किंवा तिला सुद्धा असं वाटेल, की हा फ्री झाल्यानंतर हा माझ्याशी बोलेल किंवा जे काही असेल ते. अपडेट्स देत राहणं फार महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल आता माझ्या आयुष्यात बॉयफ्रेंड असता, आता नाहीये पण तो असता, तर मी काय सांगितलं असतं, की "अरे मी प्रवास करताना मी फ्री असते. तू तेव्हा फ्री असशील तर तेव्हा आपण फोनवर बोलू. अदरवाईज मला फोनवर नाही बोलता येणार ऑफिसमध्ये, पण मी चॅट नक्की करू शकते. सो आपण चॅटवर बोलू शकतो. थोडा वेळ लागेल रिप्लाय द्यायला, पण ठीक आहे. किंवा माझ्या अशा मीटिंग्ज आहेत. सो आज मला नाही भेटता येणार. वेळ नाहीये तितकासा किंवा मला कंटाळा आलेला आहे प्रवास करायचा. म्हणजे भेटण्यासाठी ऑफकोर्स प्रवास करावा लागतो, पण तू येणार असशील तर ओके. जे काही असेल हे सांगणं फार महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही सांगता ना, तुम्ही तर क्लिअर होताच, समोरचा सुद्धा क्लिअर होतो, की ठीक आहे बाबा आज बिझी आहे किंवा आज दमली आहे, तर आपण उद्या भेटूयात. व्हॉटएव्हर इट इज. सो अपडेट्स देत राहणं गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्हाला हे जरा कठीण जाईल, की रोज-रोज काय सांगायचंय, पण नंतर सवय होऊन जाईल. कारण नंतर तुम्हालाच त्या गोष्टी छान वाटायला लागतील, की आता ही किरकिर करत नाहीये विनाकारण आणि विनाकारण शक घेत नाहीये. हे सगळं तुम्हालाच मानसिकदृष्ट्या समाधानकारक वाटेल. त्यामुळे अपडेट्स द्यायला शिका. सवय लावा स्वतःला आणि हे सांगायला फारसा वेळ सुद्धा लागत नाही आणि फोनवर सांगण्या इतका वेळ नसेल, व्हॉइस नोट पाठवा WhatsAppवर, की असं-असं आहे आणि त्यामुळे असं-असं हां, प्रेमाने, गोड, शांत, कमी आवाजात बोला आणि एखाद्या गोड नावाने तिला हाक मारून बोला.
जे काही असेल ते तुमचं पिल्लू, शोना बाबू व्हॉट एव्हर इट इज. सो मग ते छान वाटतं ऐकताना. किती छान याने व्हॉइस नोट पाठवून हे सांगितलंय मला. तर हे सगळं खूप छान आहे. याच्यामध्ये मॅच्युरिटी दिसते, रिलेशनशिपची मॅच्युरिटी. सो त्यामुळे अपडेट्स द्या. नंबर 2 इज सिक्युरिटी. सिक्युरिटीमध्ये मी गोष्टी सांगेन त्या म्हणजे की नातं हे प्रायव्हेट असावं, पण सिक्रेटिव्ह नसावं. तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचंय ते. नसेल समजलं तरी सुद्धा काही गोष्टी सांगते, की प्रायव्हेट असाव्यात काळजीपोटी किंवा नको नजर लागते वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी. पण सिक्रेट नसावं. मुद्दामून आपण कोणाला सांगत नाहीये तर ते असं नसावं. म्हणजे प्रायव्हेट आहे, तुम्ही मोजक्याच 2-4 लोकांना सांगितलंय दॅट्स फाईन. पण सिक्रेट तुम्ही जगाला असं दाखवताय, की मी सिंगलच आहे आणि मुद्दामून त्या व्यक्तीसमोरच जर का तुम्ही दाखवत असाल म्हणजे तुमच्या पार्टनर समोर, तर ते कुठेतरी जरासं हर्ट झाल्यासारखं होतं. आणि जर का तुम्हाला खरंच म्हणजे तुम्ही एखाद्याच ऑफिसमधले असाल किंवा बाकीचे लोक चिडवतील म्हणून तुम्हाला ते थोडंसं प्रायव्हेट ठेवायचं असेल, तर तुम्ही ठेवू शकता. पण ते डिस्कस झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही एकमेकांशी डिस्कस केलं पाहिजे सुरुवातीला, की तुझ्यासोबत फोटो टाकले तर चालणार आहेत का? किंवा असं चालेल का? तसं चालेल का? हे मला असं वाटतं बोलणं फार गरजेचं आहे. कधी-कधी ना काही मुलींचं असं असतं, की "तू का शेअर केलास फोटो माझ्यासोबत?" काही मुलींचं असं असतं, की "मला आवडतं तू माझ्यासोबत जेव्हा फोटो शेअर करतोस." मला असं खूप छान वाटतं. सो प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. माहीत नाहीये तुम्हाला, समजत नाहीये, की तिच्या मनात काय आहे, तर विचारायचं डायरेक्ट प्रेमाने, शांतपणे. की मी आपलं रिलेशनशिप या लोकांना सांगितलं तर चालणार आहे का? की सांगू नको, जे काही असेल ते. आणि मुळात तुम्हाला सुद्धा काय वाटतं तेही फार महत्वाचं आहे. तुम्ही किती सिक्रेट ठेवण्याचा प्रयत्न करताय. प्रायव्हेट ठेवा, सिक्रेट नको. पुन्हा एकदा सांगते, त्या दोघांचाही अर्थ बऱ्यापैकी वेगळा आहे. है ना? प्रायव्हसीसाठी प्रायव्हेट आणि कोणाला कळू नये म्हणून सिक्रेट ठेवणं, एखादं गुपित ठेवणं, ते थोडंसं वेगळं आहे. सो त्या गोष्टीचा विचार करा. आणि त्यामध्ये एक ॲड ऑन पॉइंट मी असा ॲड करेल, तो म्हणजे की तुम्हाला नेमकं कशा पद्धतीचं रिलेशनशिप हवंय हे तुम्ही डिस्कस केलं पाहिजे. डिस्कस केलं पाहिजे इन द सेन्स की आजकाल रिलेशनशिपचे खूप प्रकार आहेत. म्हणजे कॅज्युअल रिलेशनशिप, ओपन रिलेशनशिप, सिच्युएशनशिप आणि त्याच्यामध्ये सुद्धा आणखी खतरनाक प्रकार आहेत. याचा एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा मी बनवलाय. पण आता म्हणजे काही माणसं अशी असतात ज्यांना डेट वगैरे करायचं असतं, रिलेशनशिप ठेवायचं असतं, पण लग्न नसतं करायचं. काही जणांचं असं असतं, की डेट पण करायचंय, लग्नही करायचंय. काही जणांचं असं असतं, की सिच्युएशनशिप, नात्याला नाव नको, कोणाला सांगायचं नाही, काही नाही, पण आपण रिलेशनशिपमध्ये आहोत. पण एकमेकांवर हक्क गाजवायचा नाही असं. असे वेगवेगळे प्रकार आहेत. सो तुम्हाला नेमकं काय हवंय? काय एक्स्पेक्टेड आहे? हे डिस्कस झालं पाहिजे. कारण मग तुम्ही एकत्र येणार आणि तुमचं लग्नाचं काही नसणार आणि समोरच्याचं असेल, तर बापरे! ते खूप अवघड होऊन जातं मग. तो ट्रॉमा तयार होतो. सो त्यामुळे जे काही असेल ते स्पष्ट डिस्कस केलं पाहिजे. काहीच वाईट नाहीये त्याच्यामध्ये. नॉर्मल शांतपणे समजूतदार पद्धतीने बोला. समोरचाही समजून घेईल. पटलं तर तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये येऊ शकता. नाही पटलं तर मग वेगळे होऊ शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये किंवा जमलं तर फ्रेंडशिप ठेवू शकता. पण नात्यामध्ये सुद्धा ही सुद्धा सिक्युरिटी असणं महत्वाचं आहे, की तुम्हाला नातं नेमकं कोणत्या टाइपचं हवंय, या गोष्टीचा नक्की विचार करा. नंबर 3 इज स्मॉल गेस्चर्स फार महत्वाचे असतात. स्मॉल गेस्चर्स म्हणजे काय, की रँडम मिस यू मेसेज करणं, रँडम काहीतरी गिफ्ट्स पाठवणं, रँडम डेट्स प्लॅन करणं, काहीतरी छान छोटंसं क्यूट करणं. म्हणजे तुम्ही भेटणार आहात आणि तुम्ही तिच्यासाठी गुलाबाचं फूल घेऊन आलात किंवा तिचं आवडतं काहीतरी खायला घेऊन आलात, लाइक पेस्ट्री घेऊन आलात, चॉकलेट घेऊन आलात और असं काहीही तुम्ही छोटंसं छानसं केलं, तर तिला छान वाटतं. तिचे रँडम फोटोज काढलेत आणि मग ती खुश होऊन जाईल. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मुली खूप खुश होतात. कारण न सांगता तुम्ही काही त्या गोष्टी केलेल्या असतात. सो आनंद देणारं असतं ते. सो छोट्या-छोट्या गोष्टी करत राहायच्या. आता ऑफिसमध्ये तुम्हीही असता, तीही असेल. वेगवेगळ्या कामांमध्ये आपण बिझी असतो किंवा ती नसेल, ती घरात जरी असेल आणि रँडमली तिने तुमचा मेसेज पाहिला, की आय एम मिसिंग यू. तर तिला सुद्धा किती छान वाटेल. किती छान! हा मला मिस करतोय. सो ते मुलींना खूप एवढंसं ती गोष्ट एवढीशी आहे, पण त्याचा आनंद एवढा होतो मुलींना. सो त्यामुळे हे करायला शिका आणि मला नाही वाटत याच्यामध्ये काही फार रॉकेट सायन्स आहे. बेसिक काही गोष्टी आहेत. ते छान वाटतं. तुम्ही कुठेतरी फिरायला गेलात, सपोज बॉईज ट्रिप आहे. पण तुम्ही तिकडूनही तिला एखादा तरी कॉल करताय, थोडा वेळ का असेना, फोटोज पाठवताय तुमचे किंवा तिकडून येताना तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन आलात. ती पोरगी खुश होणार आहे. सो छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये मुली खुश होतात आणि त्या छोट्या-छोट्या गोष्टींवरच तुम्हाला भर द्यायचा आहे. डायमंड नेकलेस कोणालाच नको असतो. बेसिक काही गोष्टी द्या तुम्ही. बांगड्या द्या, ब्रेसलेट द्या, व्हॉटएव्हर इट इज. बेसिक गोष्टी. तिला काय-काय आवडतं त्यानुसार.
फुलं आणि चॉकलेट्स दिले तरी मुली खुश होऊन जातात. इतकंसं करा. तेवढं करायला काही प्रॉब्लेम नाहीये. सो बस या 3 गोष्टी तुम्ही केल्यात तर ती ओव्हर थिंकिंग करणार नाही आणि छान राहील सगळं. तुमचं नातं असं छान-छान बहरलेलं सुंदर राहील. तुम्ही खुश, ती खुश, नातं खुश आणि सगळंच त्यामुळे व्यवस्थित वाटायला लागेल. जग सुंदर वाटायला लागेल. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्या. बाकी तुम्ही सुद्धा ओव्हर थिंकिंग करू नका. या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर मला कमेंट्समध्ये सांगा. नक्की त्या विषयावर मी व्हिडिओ बनवेन. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा. तुमच्याही, माझ्याही. आय लव्ह यू. बाय-बाय.